महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एवढा मोठा भूकंप येतोय की ज्याची धग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे। नवी मुंबई विमानतळाच्या एका कार्यक्रमाच्या पत्रिकेमधनं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव गायब होतं काय आणि संपूर्ण राजकारणामध्ये एकच खळबळ उडते काय। सर्वसामान्य जनतेला आता एकच प्रश्न पडलाय, देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदेंचा गेम करणार का, की शिंदे आता भाजपला जास्तच जड लागलेत। महायुतीच्या गोटामध्ये नक्की काय शिस्त आहे, नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललंय तरी काय, पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। पहिला मुद्दा असा की 2024च्या सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि एकनाथ शिंदे बॅकफूटवरती जातील असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये काय घडलं? एकनाथ शिंदे हे भाजपला जड लागताना दिसतायत। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी जाहीरपणे थेट मागणी केली आहे की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे, म्हणजे शिंदेंची ताकद कमी होण्याच्या ऐवजी वाढत चालली आहे। दुसरीकडे बच्चू कडू देखील थेट म्हणतायत की फडणवीसांना केंद्रामध्ये प्रमोशन द्या आणि शिंदेंनाच महाराष्ट्राचे सर्वेसर्वा ठेवा। हा भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे आणि त्यामुळेच शिंदेंची ही वाढती ताकद रोखण्यासाठी फडणवीस आणि भाजप अंतर्गत रणनीती आखत आहे की काय, अशी चर्चा सध्या रंगतीये। आता दुसरा मुद्दा हा थेट जोडलेला आहे आगामी विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी। जागा वाटपावरनं महायुतीमध्ये प्रचंड असे अंतर्गत धुसफूस सुरू आहे। नवी मुंबई विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेमधनं शिंदेंचं नाव गायब होणं हे केवळ तांत्रिक चूक नव्हती, तर तो शिंदेंना बॅकफूटवरती आणण्यासाठीचा एक पॉलिटिकल मेसेज होता, अशी चर्चा सध्या शिंदे गटात रंगली आहे। जेव्हा वाद वाढला तेव्हा फडणवीसांनी जाहीर नाराजी व्यक्त करत सारवासारव केली खरी, पण राजकारणामध्ये जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं तेच घडतं। भाजपला शिंदेंना झुकवून जास्त जागा पदरामध्ये पाडायच्या आहेत आणि शिंदे मात्र झुकायला तयार नाही। आता येऊया तिसऱ्या आणि सर्वात भयंकर मुद्द्याकडे। दिल्लीमधनं एक नवीन स्क्रिप्ट तयार झाली आहे, ज्याला नाव दिलं गेलंय ऑपरेशन टायगर। ताज्या अपडेट्सनुसार उद्धव ठाकरे गटाचे 7 खासदार एकनाथ शिंदे आणि दिल्लीमधील बड्या नेत्यांच्या संपर्कामध्ये असल्याची खळबळजनक माहिती सध्या समोर आली आहे। याचा अर्थ काय, तर एकनाथ शिंदे जर ठाकरेंची उरली सुरली शिवसेना देखील स्वतःकडे ओढण्यामध्ये यशस्वी झाले तर ते महायुतीमध्ये सर्वात मोठे पॉवर सेंटर बनतील। फडणवीस आणि भाजपला हे कधीच परवडणार नाही आणि जर शिंदे एवढे ताकदवान झाले तर भाजपचा एका हाती सत्तेचा जो प्लॅन आहे तो फेल होईल आणि म्हणूनच शिंदेंचा गेम करण्यासाठी पडद्याच्या मागून हालचाली सुरू झाल्या आहेत, अशा चर्चांना सध्या मोठं उधाण आलंय। शेवटचा मुद्दा असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रू देखील नसतो। देवेंद्र फडणवीस हे राजकारणाचे चाणक्य मानले जातात, तर एकनाथ शिंदे हे गनिमी काव्यामध्ये माहीर आहेत। सध्या तर शिंदे भाजपला नक्कीच जड लागले, म्हणूनच फडणवीसांकडनं आणि भाजपच्या दिल्ली दरबारामधनं त्यांच्यावरती वचक ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण एकनाथ शिंदे सहजासहजी गेम होऊ देणाऱ्यामधले नाही आहेत। ऑपरेशन टायगरमुळे ते स्वतःला अधिकच मजबूत करतायत। या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? फडणवीस शिंदेंचा गेम करण्यामध्ये यशस्वी होतील का, की शिंदे भाजपला नडणार आहेत? यावर तुमचं मत काय, कमेंट्समध्ये नक्की सांगा।